आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून हाती येते। पुणे शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय। शहराच्या जवळपास सगळ्या भागात रस्त्यांवर पाणी साचलंय। चंदननगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी दृश्य पाहतो आहोत की आज संध्याकाळची पुण्यातली दृश्य आहेत। हे आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत की 4 चाकी गाडीचे सगळे टायर पाण्यात पूर्णपणे बुडालेत। म्हणजे 1.5 फुटांपेक्षा जास्त पाणी रस्त्यावर साचलंय। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, सगळ्या पुणे शहरात पाऊस आहे, काय सविस्तर सांग। मिलिंद, बरोबर 5 वाजता पाऊस इथं सुरू झाला आणि आता जवळपास 6:15 होत आलेत, तरी पाऊस कुठं थांबलेला नाही। आता कुठं थोडंफार मार्केट यार्ड परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली, पण मी खात्रीशीर सांगतो आता एक एक व्हिडिओ समोर यायला लागलेत। आता जो व्हिडिओ आपण ऑन एअर दाखवतो स्क्रीनवरती तो चंदननगर भागातला आहे। नंतर तिकडे लुल्ला नगर असेल, तिकडे धायरी साईड असेल, अनेक ठिकाणी बाणेर साईड असेल, इकडे वाघोली हे साईडला तुफान पाऊस झालेला आहे। तासभर सलग पाऊस आहे। मी शुअर सांगतो की सगळीकडे पाणी भरलेलं असणार, रस्त्यावर वॉटर लॉगिंग झालेलं असणार। एक एक व्हिडिओ समोर जसजसे येतील ते आपण प्रेक्षकांना दाखवू। पुन्हा एकदा पावसाने पुणेकरांची त्रेधर तिरपट केलेली आहे। मग कालच हडपसरमध्ये अवघ्या 15 मिनिटात 125 मिलीमीटर पाऊस झाला होता आणि आज तर तब्बल 1.25 तास हा पाऊस सुरू होता। त्यामुळे त्याची फायनल आकडेवारी समोर येईलच, पण पुन्हा एकदा रविवार गाठून पावसाने पुणेकरांना झोडपलेलं आहे। चंद्रकांत, धन्यवाद तूर्तास या माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमी।